नागपुर में शिवसेना उद्धव ठाकरे गुट का नगर निगम चुनाव अभियान शुरू होने से पहले ही विवादों में घिर गया है। एबी फॉर्म वितरण को लेकर पार्टी नेताओं के बीच आरोप प्रत्यारोप तेज हो गए हैं, जिससे आंतरिक कलह खुलकर सामने आया है। नितिन तिवारी ने आखिरकार क्या कहा, आइए देखते हैं। पहा, काल एक ऐन मौक्यावर काँग्रेसनं आमच्यासोबत युती तोडली। आघाडी आमची तुटली आणि आम्हाला ते नियर अबाउट 11-12 वाजता माहीत पडलं की आता काँग्रेस आमच्यासोबत अलायन्स करणार नाही आहे। धावधपडमध्ये उपनेते आदरणीय विजय कदमजी आले होते। सेंटर पॉईंटमध्ये आम्ही एबी फॉर्म वाटप करायला सुरुवात केली। त्यामध्ये मातोश्रीच्या निर्देशनानुसार, त्यांच्या आदेशानुसार, कारण की प्रभाग 28 हा आमचा बालकिल्ला होता, कारण की तिकडे 20 वर्षापासून आम्ही नगरसेवक ठेवला आहे। मंगला गौरे तिथे 2 वेळापासून नगरसेविका आहे। तिकडे ओपन प्रवर्गामध्ये नितीन तिवारी यांना लढवण्यात यावे असे आदेश मातोश्रीवरून आले होते। त्यानंतर जेव्हा एबी फॉर्म ओपन प्रवर्गाच्या मी घेऊन गेलो आणि सेंटरवर गेलो आणि मला पाहायला भेटलं की मी ज्या प्रवर्गामध्ये ओपनमध्ये टाकत आहे त्यामध्ये ऑलरेडी किशोर कुमेरिया यांनी ओपन प्रवर्गामध्ये टाकला आहे, जिथे की किशोर कुमेरिया यांना ओबीसीमधून, ते मागे नगरसेवक पण ओबीसीमध्ये होते, त्यांना ओबीसी प्रवर्गामधून, मला ओपनमधून आणि महिलांमधून मंगला गौरे यांना एबी फॉर्म देण्यात आले होते। परंतु त्यांनी कोणत्या कारणावश माझ्या ओपनमध्ये कॅटेगरीमध्ये टाकलं होतं। मग निश्चितच राजकीय शत्रू भारतीय जनता पार्टी असला तरी त्या राजकीय शत्रूला अभयदान देण्याकरिता, त्याला लाभ पोहोचवण्याकरिता ही कारस्थान किशोर कुमेरिया यांनी केली। भारतीय जनता पार्टी, आमच्या पार्टीनं आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांना 4 वेळा नगरसेवक केले, आमदारची तिकीट दिली, उपमहापौर केलं, हे सगळं पद भोगून महानगर प्रमुख केला। एवढे पद देऊन किशोर कुमेरियासारखा प्रेस्टिजियस माणूस अशी चिल्लर कामं करू शकते। उपनेते जे विजय कदम साहेब एबी फॉर्म वापरत होते, मी त्यांना सांगितलं, साहेब जेव्हा मला दिलं तुम्ही तर त्यांना ओपन कशाला द्या। ते सांगितलेच की नितीन, मी किशोर कुमेरियाला ओपनच्या एबी फॉर्म दिला नाही। जर त्यांना एबी फॉर्म ओपनच्या दिला गेला नाही तर त्यांना फॉर्म चोरले का? असा माणूस फॉर्म चोरू शकतो का, असा माझ्या त्यांच्यावर आरोप आहे। आणि त्यांनी दगाबाजी फक्त शिवसैनिकांसोबत नाही केली, त्यांनी आदरणीय उद्धव साहेबांसोबत विश्वासघात केला। प्रश्नचिन्ह हे आहे की ओपन प्रवर्गामध्ये मी होतो, तिकडे किशोर कुमेरिया डाले, एक माणूस बाद होणार आणि मंगला गौरे तिकडे। आता ओबीसीमधून जिथे किशोर कुमेरिया लढायचा होता तो वॉकओव्हर झाला बीजेपीसाठी। एक महिला जो किशोर कुमेरियाच्या भरोश्यावर होती ते पण आता कोण आहे आम्हाला माहीत नाही। म्हणजे 2-2 सीटं 4 निवडून येण्याचे होते, तिकडे 2ला आम्ही भारतीय जनता पार्टीला वॉकओव्हर दिला किशोर कुमेरियाने। हे का केलं? पक्षासोबत का तुम्ही, पक्षानं एवढ्या दुर्गम परिस्थितीमध्ये तुम्हाला एवढे पद भोगायला दिले आणि तुम्ही विश्वासघात केला आदरणीय उद्धव साहेबांसोबत, असे माझे आरोप आहे। ठाकरेंकडे याची कंप्लेंट करतात मी सगळ्यांना आदरणीय उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना, आदरणीय माननीय संजय राऊत साहेबांना, अनिल परब साहेबांना, अनिल देसाई साहेबांना, विनायक राऊत साहेबांना, मी सगळ्यांना कंप्लेंट केली। भास्कर जाधव साहेबांना मी सगळ्यांना कंप्लेंट केली आहे, लिखित कंप्लेंट केली आहे मी। आणि हे आजची मी वर्तमानपत्रांची पेपर कटिंग पण पाठवली आहे। आणि अशा लोकांना एक सबक झाला पाहिजे। आणि मी आदरणीय उद्धव साहेबांच्या मुळाचा शिवसैनिक आहे। मी मैदानावर उतरेल, मी आदरणीय उद्धव साहेबांचे फोटो घेऊन फिरणार आणि मी ही सीट निवडून आणणार। साहेब, मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्या मुळाचा शिवसैनिक आहे, शेवटीपर्यंत तुमच्यासोबत राहणार।